आता एक गोष्ट निश्चित झालेली आहे की शिवसेना ही शिंदे साहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। त्यामुळं पोपटासारखं भविष्य सांगणारे आणि रोज भुंगा वाजवणाऱ्या लोकांची तोंड बंद होतील असं अपेक्षा आहे। बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम असा होता किंवा संभ्रम निर्माण केला गेला होता की 10 जानेवारीला शिंदे साहेबांचं पद जाणार आणि नवीन कोणीतरी मुख्यमंत्री होणार, सरकार पडणार वगैरे वगैरे। परंतु नार्वेकर साहेबांनी अतिशय कायदेशीर निर्णय देऊन शिक्कामोर्तब केलं की शिंदे साहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे। आणि जे काही घडलेलं आहे, खरं तर आम्हाला अपेक्षित असं होतं की उबाटाचे जे 10-12 राहिलेले नगरसेवक आमदार आहेत ते डिबार होतील, डिस्क्वालिफाय होतील, परंतु आपल्या काही त्रुटी राहिल्यामुळे ते डिस्क्वालिफाय झालेले नाही। कदाचित शिवसेना त्यांच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये आपण त्यांच्याविरुद्ध अपील करण्याचा विचार करीत आहोत। त्यामुळं आता आपण इकडे का तिकडे उबाटा का शिंदे साहेब वगैरे सगळा संभ्रम महाराष्ट्रामध्ये संपलेला आहे आणि आपलीच खरी शिवसेना आहे आणि हीच खरी ओरिजिनल शिवसेना आहे। फक्त नेतृत्वामध्ये बदल झाला आणि हा बदल एक अर्थाने आपल्या सगळ्यांच्या पथ्यावर पडलेला आहे। आपल्याला आता असा नेता मिळालेला आहे की जो दिवसामध्ये 18 तास काम करतो आणि ते काम करत असताना कार्यकर्त्यांना प्राधान्य देतो, पदाधिकाऱ्यांना प्राधान्य देतो, पदाधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेतो, पदाधिकाऱ्यांना आउट ऑफ वे जाऊन मदत करतो। असा नेता, खंबीर नेता, वेळ देणारा नेता, काम करणारा नेता असल्यामुळं शिवसेना ही पूर्वीच्या शिवसेनेपेक्षा कितीतरी पटीने मजबूत होणार आहे, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये शंका ठेवू नका। आता आजचा महिला मेळाव्या बोलवण्याचा उद्देश चौगुले साहेबांचा जनरल भाषण वगैरे अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी नाही। येणारे ज्या महिला नेते आपल्या आहेत किंवा आमदार आहेत त्या तुम्हाला विशिष्ट विषयांवर किंवा महिलांशी संबंधित विषयांवर आणि आपण पुढे कसं काम करायचं आहे, संघटना कशी बांधायची याच्याबद्दल मार्गदर्शन करतील। सुदैवानं केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारांचा फोकस हा महिला सक्षमीकरणावर आहे आणि फक्त बोलण्यासाठी महिला सक्षमीकरण असा विषय नसून महिलांसाठी ज्या बेस्ट योजना असतील, महिलांना सशक्त करणाऱ्या, महिलांचं संघटन बळकट करणाऱ्या, सेल्फ हेल्प ग्रुप बळकट करणाऱ्या, महिलांच्या अडचणी दूर करणाऱ्या अशा प्रकारच्या शेकडो योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी अतिशय चांगल्या पद्धतीने केली जाते। केंद्र सरकारचा जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती की मागच्या 5-7 वर्षापासून मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी देखील महिलांसाठी काम करणं ही त्यांची प्राथमिकता ठेवली आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपण शहरी भागात राहतो, आपल्याला तेवढा त्रास नसतो, आपण आत्ता फोन केला की 1 तासामध्ये आपल्याला गॅस सिलेंडर येतो। परंतु जे ग्रामीण भागातून महिला आलेल्या आहेत किंवा ज्यांचा ग्रामीण भागाशी अजूनही संपर्क आहे या सगळ्या महिलांना कल्पना आहे की गावाकडे पूर्वी किती त्रास होता, सिलेंडर मिळत नव्हते, चुलीवर शेगडीवर स्वयंपाक करायला लागायचा आणि त्याच्यातून निघणारा जो धूर होता त्याचे इतके दुष्परिणाम महिलांच्या आरोग्यावर व्हायचे की त्याला काही मर्यादा नाही। परंतु काही पर्याय नसल्यामुळं ते करत राहावं लागायचं, कारण रोज स्वयंपाक करावाच लागतो, रोज जेवण करावंच लागतं। आणि मोदी साहेबांनी आल्याबरोबर पहिला निर्णय घेतला की महिलांना गॅस कनेक्शन, गरीब महिलांना गॅस कनेक्शन फुकट द्यायचं आणि जवळजवळ 2.5 ते 3 कोटी महिलांना गॅस कनेक्शन फुकट दिल्यामुळं त्यांना होणारा त्रास, त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम हा दूर झाला। ही खूप मोठी योजना मोदी साहेबांनी आणली। त्याच्यानंतर त्यांनी महिलांचा जो टॉयलेटचा विषय असतो, पुन्हा मी सांगतो की शहरी भागामध्ये तो आपली अडचण नसल्यामुळे आपल्याला ती जाणीव होत नाही, परंतु आम्ही ग्रामीण भागामध्ये नोकरीमध्ये असताना दुर्गम भागामध्ये गडचिरोली असेल, नांदेड असेल अशा भागामध्ये काम केलेले
आणि ग्रामीण भागामध्ये महिलांना घरी टॉयलेट नसल्यानंतर त्यांना सूर्यप्रकाश म्हणजे सूर्य येण्यापूर्वी बाहेर कुठेतरी शेतामध्ये जावं लागायचं, मग कुणाच्या गाडीची लाईट पडायची, उठून उभं राहावं लागायचं, दिवसभर घरामध्येच राहावं लागायचं आणि प्रचंड त्रास होता. म्हणून घरोघर टॉयलेट देण्याची योजना त्यांनी सुरू केली आणि लाखोच्या संख्येने मोफत टॉयलेट बांधून दिली आणि महिलांची जी एक सामाजिक, कौटुंबिक, व्यक्तिगत, शारीरिक कुचंबना होत होती ती कुचंबना त्यांनी दूर केली. अशा अनेक योजना त्यांनी आणल्या. महिलांचे आपण नवीन आता त्यांनी तुम्ही परवा ऐकलं असेल की आता एखादा खरेदी खत एखादी आपण करायचा असेल तर त्याच्यामध्ये महिलेचं नाव पहिलं टाका अशा प्रकारचा निर्णय केंद्र शासनाने राज्य शासनाने घेतलेला आहे. आणि त्याच्याही पलीकडे म्हणजे मागच्या 15-20 दिवसामध्ये आपल्या राज्य शासनाने निर्णय घेतला की कुठल्याही व्यक्तीचं नाव लिहिताना, समजा माझं नाव विजय शांतीलाल नाहटा आहे असं आपण लिहितो, वडिलांचंच नाव लिहितो, आडनाव लिहितो, तर आईचं नाव सुद्धा त्या मुलाच्या त्या मुलीच्या पुढे लिहिलं गेलं पाहिजे. अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय आपल्या कॅबिनेटने घेतलेला आहे. आणि महिलेचं स्थान, जी महिला 9 महिने आपल्या पोटामध्ये गर्भामध्ये मुलाला वाढवते, अनेक यातना सहन करते आणि जन्म देते, त्या महिलेचा आदर करण्याचं, तिला योग्य तो सन्मान देण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे, मी वारंवार सांगण्याची गरज नाही की महिलांना 50% STमध्ये सवलत दिल्यामुळे ग्रामीण भागामध्ये महिलांची खूप सोय झालेली आहे आणि महिलांची प्रवास करण्याचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणावर वाढले असं सर्वेमध्ये लक्षात आलेलं आहे. लेक लाडकी योजना, आता आपण जेव्हा मध्य प्रदेशमध्ये निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळण्याचं प्रमुख कारण असं होतं की लेक लाडकी ही जी स्कीम तिथल्या सरकारने चालू केली होती त्या प्रचंड ती पॉप्युलर झाली आणि ज्याला मामा म्हटलं जायचं घरामध्ये तिथल्या शिवराजसिंग चौहान साहेबांना, आणि त्याचा प्रचंड परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर यश भाजपला त्या ठिकाणी प्राप्त झालं. आपल्या मुख्यमंत्र्यांनी, आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी, आपल्या सरकारने, शिंदे साहेब आल्यानंतर आपल्याकडे देखील त्याच्याही पुढे 2 पावलं जाऊन मुलगी जन्माला येऊन 18 वर्षाची होईपर्यंत 1 लाख रुपये त्यांना देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्याचा फायदा देखील सुरू झालेला. काल तुम्ही पाहिलं असेल, माननीय पंतप्रधानांच्या हस्ते जी पहिला किस्त ज्याला आपण म्हणतो, पहिलं इन्स्टॉलमेंट ज्याला आपण म्हणतो, ते देण्याचा एक सिम्बॉलिक कार्यक्रम त्या ठिकाणी केला गेला. पहिला जो हप्ता होता त्या काही ज्यांचा जन्म झाला मुलींचा त्यांना देण्यात आलेला आहे. असे अनेक निर्णय महिलांसाठी घेतले गेले. स्टार्टअपमध्ये देखील महिलांना प्राधान्य देण्याचं काम या केंद्र सरकारने केलेलं आहे. त्याचाही फायदा आपल्यापैकी महिलांनी घेणं अतिशय गरजेचं आहे. किंवा बँकेमध्ये पैसे ठेवल्यानंतर पुरुषाला जर एक विशिष्ट पर्सेंटेजनी व्याज मिळत असेल तर जास्त पर्सेंटेजनी व्याज महिलांना देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. असे एक नाही, अनेक निर्णय महिलांसाठी घेतले गेलेले आहेत. परवा आपण पाहिलं असेल, अंगणवाडी सेविकांचा पगार वाढवण्याचं काम आपल्या राज्य कॅबिनेटने त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला. कारण सगळ्याच अंगणवाडी सेविका ह्या महिला असतात आणि त्यांना मोठा दिलासा देण्याचं काम त्या ठिकाणी घेण्यात आलं आहे. आणि या सगळ्यांचा परिपाक किंवा सेल्फ हेल्प ग्रुप जे आहे, आपल्या राज्य शासनाने निर्णय घेतला की जे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत या सेल्फ हेल्प ग्रुपला जी काही कामं निघतील राज्य सरकारची किंवा सेमी गव्हर्नमेंटची, महापालिकांची असतील, जिल्हा परिषदांची असतील, नगरपालिकांची असतील, ती कामं त्या सेल्फ हेल्प ग्रुपला दिली गेली पाहिजेत. किंवा अन्य प्रकारची काही कामं असतील युनिफॉर्म वगैरे देण्याची, ही सेल्फ हेल्प ग्रुपला प्राधान्याने दिली गेली पाहिजेत. त्याच्यामुळं सेल्फ हेल्प ग्रुप जे आहेत ते देखील येणाऱ्या काळामध्ये जास्त ताकदवार होतील, महिलांना काम मिळेल, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. याशिवाय छोट्या मोठ्या तर अनेक योजना महिलांच्या बाबतीत तुम्हाला कल्पना आहे. मग ते पिठाची चक्की देण्याचा असो, सायकल देण्याचा असो किंवा अन्य ज्या योजना आहेत, या योजना राज्य सरकारच्या सातत्याने चालू असतात. आपलं काम असं आहे, आपण कार्यकर्ते म्हणून काम करतो, महिला पदाधिकारी म्हणून काम करतो, तेव्हा या सगळ्या योजनेचा फायदा आपल्या भागातल्या महिलांना मिळतो आहे की नाही मिळतो आहे. कारण कॉमन माणसाला राज्य सरकारशी, केंद्र सरकारशी डे टू डे संपर्क नसतो.
त्यामुळं काय योजना आहे, त्याच्यासाठी काय कागदपत्र लागतात, कोण त्याला पात्र होतं, त्याची रक्कम किती आहे, त्याचा उपयोग कसा करायचा, आपल्याला माहीत असतं म्हणून आपल्याला त्याचं महत्त्व वाटत नाही. परंतु कॉमन माणसाला, झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलेला त्याची काहीच माहिती नसते. ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांची कागदपत्र एकत्र करणं आणि त्यांना त्याचा लाभ मिळवून देणं ही आपली प्राथमिक जबाबदारी. मी तर त्याच्यापुढे जाऊन असं म्हणेन की इतके दिवस दुर्दैवानं शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांवर अन्यायच होत होता. मी त्यांची तेच बोलत होतो की शिंदेसाहेब एवढे पॉप्युलर का झाले आणि पूर्वीचे नेते आपले मागे का पडले, तर कार्यकर्त्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं. कार्यकर्त्यांना कुठे ॲक्सेस नव्हता, कुठे आपली गाऱ्हाणी मांडण्याची संधी मिळत नव्हती. आता आपल्याला मुख्यमंत्र्यांना सुद्धा 2 तास आपण बसलो तर मुख्यमंत्र्यांची भेट वर्षावर होऊ शकते, मंत्रालयामध्ये होऊ शकते. त्यामुळं आता महिलांनी स्वतः देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आपण अनेक वर्ष शिवसेनेमध्ये काम करत आहोत की शिवसेनेचे कार्यकर्ते, महिला असतील, पुरुष असतील, युवक असतील, हे कुठल्या तरी रिच वर्गातले, श्रीमंत वर्गातले, उच्चभ्रू असे नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपलीही परिस्थिती, कार्यकर्त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसते. म्हणून आपणही हा विचार केला पाहिजे की या योजनेचा फायदा कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सुद्धा प्राधान्याने घेतला पाहिजे आणि आपली आर्थिक परिस्थिती मजबूत केली पाहिजे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, पण बोलणं, भावनात्मक बोलणं हे सोपं असतं, परंतु जोपर्यंत तुमची आर्थिक विवंचना, तुमची आर्थिक टंचाई दूर होत नाही, आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम होत नाही, तोपर्यंत तुम्ही अगदी मनाप्रमाणे सामाजिक किंवा राजकीय काम करू शकत नाही. लक्षात घ्या. आणि पैसे असेल, घरची चिंता नसेल, तर तुम्ही अतिशय मोकळ्या मनाने आपली संघटना मजबूत करण्यासाठी किंवा इतर लोकांना मदत करण्याचं काम करू शकता. म्हणून प्राधान्याने या सगळ्या योजनेचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, तुम्हाला आव्हान आहे. आणि ते जर केलं, आपली परिस्थिती सुधारली, तर आपल्या संघटनेला त्याचा निश्चितपणानं फायदा होईल. आता संघटनेमध्ये काम करत असताना आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की बऱ्याच वेळा आपण पाहतो की राजकीय पक्षामध्ये कुठल्याही अंतर्गत मतभेद, अंतर्गत टीकाटिप्पणी, एकमेकांच्या विरुद्ध बोलणं, याच्यामध्ये आपण आपला खूप वेळ वाया घालवतो. आणि अतिशय विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक मी सांगतो की महिलांमध्ये देखील हे प्रमाण खूप आहे. एकमेकांच्याबद्दल टीकाटिप्पणी करणं, एकमेकांच्याबद्दल तक्रारी करणं, एकमेकांचे दोष दाखवणं किंवा वरिष्ठांकडे तक्रारी करणं, आता हे आपण बंद केलं पाहिजे. आपल्या शिवसेनेचा जन्म, खरं तर शिवसेना आपलीच आहे, परंतु आपण असं समजू की शिंदे साहेबांचं नेतृत्व आपल्याला येऊन 1-1.5 वर्ष मिळालेलं आहे. निदान हा रोग आपल्या संघटनेमध्ये तरी लागायला नको. आणि आपण एक दिलाने एका कुटुंबातले आहोत. छोट्या मोठ्या चुका, एकमेकांचे छोटे मोठे दोष असतील, त्या दोषाकडे पूर्ण दुर्लक्ष करून आणि वरिष्ठ जे पदाधिकारी महिलांमध्ये, त्यांची मेन जबाबदारी आहे, मग तुमच्या जिल्हा प्रमुख असतील, उपजिल्हा संघटक असतील, यांची मेन जबाबदारी ही आहे की आपल्या संघटनेमध्ये, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये एकजिन्सीपणा राहिला पाहिजे. महिलांमध्ये अतिशय प्रेमाचं वातावरण राहिलं पाहिजे आणि अतिशय आनंदाने काम केलं पाहिजे. पक्षाचं किंवा संघटनेचं काम करत असताना कुठली तरी जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे, कुठलं तरी मनाविरुद्ध आपल्याला काम करावं लागत आहे, आपल्याला कुणीतरी कामाला जुंपलेलं आहे, ही भावना मनात ठेवू नका. अतिशय हसत खेळत आनंदाने आणि सगळे एकत्र येऊन, मोठा ग्रुप असतो आपला, अशा पद्धतीने जर काम केलं तर तुम्हाला कामामध्ये आनंद मिळेल आणि संघटनेलाही त्याचा उपयोग होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये आता सुदैवाने 50% रिझर्वेशन महिलांना आहे, त्या बऱ्याच वेळा 55-60% जातं. आपल्यापैकीच महिलांना कुणाला नगरसेवक व्हावं लागेल, कुणाला स्टँडिंग कमिटी चेअरमन व्हावं लागेल, कुणाला महापौर व्हावं लागेल. त्या दृष्टीनं नेतृत्वामध्ये आवश्यक असलेले गुण आपल्यामध्ये ॲड करणं, आपल्यामध्ये त्या गुणाचे डेव्हलप करणं, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी. कुणी बोलायला चांगलं असतं, कुणाचा जनतेमध्ये संपर्क चांगला असतो,
कुणाची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे सामाजिक दृष्ट्या आपण इतर लोकांना मदत करण्याच्या परिस्थितीमध्ये असतो. ज्याचं ज्याचं जे जे भांडवल आहे ते डेव्हलप करणं आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा प्रत्येक ठिकाणी व तो गाव पातळीवर असो, महापालिका पातळीवर असो, नगरपालिका पातळीवर असो, आपल्या महिला निवडून आणणं आणि त्यांना चांगल्या पदावर बसवून त्यांच्यामार्फत काम करून घेणं ही आपली जबाबदारी आहे. आणि याच्यासाठी आपण फक्त भाषणं करून आणि चर्चा करून आणि गप्पा मारून चॅटिंग करून सोशल मीडियावर काहीतरी कॉमेंट करून आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होत नाही. त्याच्यासाठी विशेषतः मी पुन्हा सांगतो की पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. या सगळ्या योजना ज्या आहेत या योजनांची जी कागदपत्र असतील, व ते शासन निर्णय असेल, परिपत्रक असेल, एखादं बुकलेट असेल, ह्या सगळ्यांचं कॉम्पेंडियम आपल्याकडे आहे. हे सगळ्या महिलांमध्ये त्याचं वाटप केलं पाहिजे आणि महिलांना समजून सांगितलं पाहिजे की कुठल्या योजनेसाठी कोण पात्र होतं, कुठली कागदपत्र त्याला लागतात. त्याचं मोठ्या प्रमाणावर पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये वाटप केलं पाहिजे. तुम्हाला कुठलीही अडचण आली, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, मी असेल, विजयराव असेल, आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये कमतरता ठेवत नाही, तुमच्यावर कुठली जबाबदारी टाकत नाही, तुम्हाला कुठलाही आर्थिक भार आम्ही हे होऊ देत नाही. तुम्ही आम्हाला सांगा तुमच्या ज्या अडचणी असतील त्या सगळ्या अडचणी आम्ही निश्चितपणानं दूर करू. आता एक वातावरण पक्षाचं तयार करण्याच्या दृष्टीनं मकर संक्रांत आलेली आहे आणि मकर संक्रांतीच्या निमित्तानं महिलांना एकत्रित करणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. नटायला थटायलाही मिळतं, सगळे आपले चांगले चांगले कपडे आपल्याला वापरायला मिळतात, वाण मिळतो, चांगली गाणी ऐकायला मिळतात, चांगले करमणुकीचे कार्यक्रम पाहायला मिळतात. तर आमच्या आपण बेलापूरमध्ये विजयराव आता तो कार्यक्रम सुरू करतो आहोत आणि तुम्ही जर चौगुले साहेबांना सांगितलं तर जिथे जिथे तुम्हाला होम मिनिस्टरचा कार्यक्रम घ्यायचा असेल तुम्ही तारीख ठरवा, तुम्ही जागा ठरवा, बाकी सगळी जबाबदारी आमच्या दोघांची. मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घ्या आणि समाजामधल्या महिलांना एकत्र करण्याचा कार्यक्रम करा. कारण ते देखील महिलांना करमणूक देणं, महिलांना आनंद देणं, महिलांना एकत्रित करणं हा सुद्धा एक आनंद उत्सव असतो. तो देखील आपण या महिन्यामध्ये केला पाहिजे, अनेक ठिकाणी केला पाहिजे. आणि त्याची सुरुवात सर्वस्वी आपण आपल्याकडे शिरवण्यापासून करतो आहोत. त्यांना मी सांगितलं की तुम्हाला जिथे करायचं तिथे करा, आम्ही बाकी सगळी व्यवस्था करतो. कुठल्या टीम आणायच्या काय, होम मिनिस्टर म्हणजे तो पूर्वीचे होम मिनिस्टर नाही, नवीन नवीन आता टीम तयार झालेले आहेत, त्यांना आणून आपण ते कार्यक्रम करणार आहोत. त्यामुळं महिलांनी तुम्ही निश्चिंत राहा. तुमच्या ज्या काही अडचणी असतील, संघटनात्मक असतील, आर्थिक असतील, पदाच्या बाबतीमध्ये असतील, आम्ही अतिशय लिबरल आहोत याच्या बाबतीमध्ये. आम्ही अजिबात रिजिड नाही की याला कशाला पद द्यायचं आणि त्याला कशाला पद द्यायचं. विजयराव माझ्याकडे कोऱ्या नियुक्तीपत्रावर सही करून पाठवतात, मी त्यांच्याकडे कोऱ्या नियुक्तीपत्रावर काय सह्या करून पाठवतात. कारण कार्यकर्त्याची अपेक्षा असते की आपल्याला काहीतरी पद मिळालं पाहिजे, आपल्याला SEO केलं पाहिजे, आपल्याला उपसंघटक केलं पाहिजे. आणि ते पद देण्याच्या बाबतीमध्ये त्या कार्यकर्त्याची क्षमता, त्याची पात्रता, त्याचं समाजामधलं स्थान, त्याची काम करण्याची ऊर्जा, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन तुम्हाला जी पदं पाहिजेत, जे जे पात्र आहेत ते निश्चितपणानं आम्ही देऊ. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्ही मनामध्ये किंतु परंतु ठेवू नका. फक्त आता येणारा काळ हा थोडा आपला कसोटीचा काळ आहे. पहिल्यांदा लोकसभेच्या इलेक्शन आहेत, त्यानंतर कदाचित महापालिकेच्या इलेक्शन लागतील, त्यानंतर विधानसभेच्या इलेक्शन लागतील. या सगळ्यांमध्ये महिलांना प्रचंड प्रमाणामध्ये सहभाग घ्यावा लागेल, ॲक्टिवली काम करावं लागेल. फक्त गप्पा मारून चालणार नाही. आणि ते काम करत असताना आपण ही गोष्ट एक भाजपकडूनही शिकली पाहिजे की ते अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने काम करतात, पिरियडिकली मीटिंग घेतात, काय काम झालं त्याचा आढावा घेतात. जे चांगलं आहे ते चांगलं, त्या गोष्टी आपण ॲक्सेप्ट केल्या पाहिजे. त्यांच्या ज्या चांगल्या गोष्टी कार्यपद्धती आहे त्या आपण ॲक्सेप्ट केल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. आणि जे वरिष्ठ पदाधिकारी महिला आहेत त्यांना माझी विनंती की या कामासाठी, या पक्षासाठी तुम्ही पदं घेतलेली आहेत, तुम्ही पक्षासाठी पूर्ण वेळ दिला पाहिजे. तर आणि तरच संघटना वाढेल, संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा तुमच्यावर विश्वास वाढेल आणि तुमचं स्थान त्याच्यामध्ये आणखी बळकट होईल किंवा आणखी तुम्ही मोठं होण्याची संधी आहे. ज्या महिला चांगलं बोलू शकतात
त्याला पदाधिकाऱ्यांनी पुढं केलं पाहिजे की अरे तू बोल, अरे तू बोल, तू बोल. आपण ठराविक लोकांनी बोलून चालणार नाही. सगळ्या नवीन नवीन काही मुली कुमारिका आपल्या कुमारी त्यांचे आपली युवती सेना आहे, त्याच्यामध्ये खूप चांगल्या मुली आहेत, खूप सुशिक्षित मुली आहेत. त्यांना देखील ओरेटरी त्यांच्या डिबेटिंगचं जे स्किल आहे ते देखील या वरिष्ठ पदाधिकारी महिला पदाधिकाऱ्यांनी इथं या ठिकाणी वाढवलं पाहिजे. म्हणजे त्यांना एनकरेज केलं पाहिजे, त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण केला पाहिजे. आणि मी पुन्हा सांगतो की या नव्या मुंबईमध्ये तरी तुमची कुठलीही अडचण राहणार नाही याची आम्ही 100% जबाबदारी घेतो. त्याच्या बाबतीत निश्चिंत राहा तुम्ही. काही असेल, आणि तुम्हाला माहिती की आम्ही 24 तास फोनवर उपलब्ध असतो. अनेक लोक आम्हाला अनेक कामं सांगत असतात, ते आम्ही करत असतो सातत्याने. तर महिलांनी आता याच्यापुढे जास्त सहभाग घ्यावा अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो. मीनाताई या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी घालवलेलं आहे, परंतु त्यांना जे अनुभव तिकडे आले आणि जो त्यांचा एक प्रकारे डिव्हॅल्युएशन करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळं आपल्याकडे आल्या आणि एकमेव महिला आपल्या शिवसेनेच्या नेत्या म्हणून त्यांना नेमणूक त्यांची करण्यात आलेली. एकदा त्यांचे आपण टाळ्या वाजवूनही स्वागत केलं पाहिजे. त्यांना महिलांमध्ये काम करण्याचा अनेक वर्षाचा अनुभव आहे. अशा महिलांचा अनुभवाचा उपयोग करून घेऊ. त्यांनी कशा पद्धतीने काम केलं, कशी संघटना वाढवली, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यापासून शिकल्या पाहिजे. एकदा तुम्ही याच्यात पडलेले आहात, तुम्हाला काही कोणी कंपल्सरी केलं नाही की राजकारणामध्ये याचं काम करा आणि तुम्हाला पगारी नोकर नाही. आपण आपल्या इच्छेने आपण हे सगळं काम करतो. त्यामुळं आपण एकदा पडलोच आहोत तर मग बेस्ट का नाही करायचं, ऑर्डिनरी का राहायचं. जे चांगल्यात चांगलं आहे ते करूया. स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करूया, स्वतःची उंची आपण वाढवूया, स्वतःचं स्थान समाजामधलं आपण चांगलं करूया, समाजामध्ये आपण लोकप्रिय होऊया. ही भावना मनामध्ये ठेवा. आणि ही भावना मनामध्ये ठेवून जर तुम्ही काम केलं, आणि आपल्या शहरामध्ये देखील अनेक हजारो गरीब महिला आहेत, त्या महिलांना मदत करण्याचं, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचं, त्यांच्या कौटुंबिक अडचणी दूर करण्याचं जर तुम्ही काम केलं तर ते देखील पुण्याचं काम आहे. आणि पुण्याचं काम केल्यानंतर ईश्वर तुम्हालाही काही ना काही त्याचा मोबदला देत असतो. म्हणून गरीब माणसाला मदत करण्याची जी मोठ्या साहेबांनी आपल्याला एक शिकवण दिलेली आहे, त्या शिकवणीची अंमलबजावणी आपण केली पाहिजे. आणि अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला आल्या, खरोखर मी तुमचं मनापासून स्वागत करतो. इतक्याच महिला मला वाटतं तिकडे बसलेल्या आहेत, LED वगैरे विजयरावनी तिकडे लावलेला आहे. हा जो महिलांचा कार्यक्रम आहे हा निश्चितपणानं यशस्वी होईल. आज दिवसभर वेगवेगळ्या महिला नेत्या येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि काही छोट्या मोठ्या तुमच्या शंका असतील, संघटनेबद्दल असतील. आता ताई मला असं म्हणत होत्या की जिल्हा संघटक नाही, आम्ही आता जिल्हा प्रमुखच म्हणतो महिलांना. तर आपण एक सुधारणा करतोय. आणि सुदैवाने आपल्याला उपलब्ध असणारे मुख्यमंत्री लाभलेले असल्यामुळं ज्या काही अडचणी असतात त्या संघटनांच्या असतात, कुणाच्या सार्वजनिक स्वरूपाच्या असतात, कुणी कुठल्या कमिटीच्या असतात, या सगळ्या अडचणी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. ते वेळ देतात, ऐकून घेतात. काही कुणाला फोन करायचा फोन करतात, कागदावर आदेश करायचा असेल आदेश करतात. त्यामुळं तुम्ही जेन्युइन पद्धतीने जर कुठला प्रॉब्लेम आमच्या समोर आणला तर समजून चाला की त्या प्रॉब्लेमवर 100% सोल्युशन काढलं जाईल. त्याच्याबद्दल काहीच आपल्याला शंका नाही. 2-4 दिवस मागे पुढे ते इतके बिझी असतात की मागे पुढे होतील. आणि परवाच्या निर्णयानंतर शिंदे साहेबांचं स्थान आणखी भक्कम झालेलं आहे. म्हणजे भक्कम होतच, पण हे जे ट्यावट्याव करणारे होते भोंगे आणि जे लोकांच्या मनामध्ये काहीतरी उलटसुलट विचार आपण असंतोष निर्माण करण्याचं काम होतं, हे संपलेलं आहे, खुळखुळा झालेला आहे. आणि परवापासून अनेक लोकांचे मेसेज आणि फोन यायला सुरुवात झालेली की साहेब आम्हाला प्रवेश द्या. पण प्रवेश देताना देखील महिलांनी देखील लक्षात ठेवलं पाहिजे की कुठल्याही अशा महिलेला प्रवेश देऊ नका सरोजताई, कचरेताई, की जे आपल्या संघटनेवर लायबिलिटी होईल. नाहीतर येणाऱ्या काही महिला काही अशा असतात की संघटनेत आल्यानंतर ती सगळ्यांना डोकेदुखी होते. अशा डोकेदुखी करणाऱ्या महिलांना कृपया संघटनेमध्ये घेऊ नका. खरोखर काम करणाऱ्या आणि सुरुवातीला तरी निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या महिलांना प्रवेश द्या आणि संघटना वाढवण्याचं काम करा.
विजयराव पुन्हा एकदा अतिशय नेटका, अतिशय चांगला आणि महिलांना उपयोगी पडणारा, संघटनेला उपयोगी पडणारा अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही घेतला, त्याबद्दल तुमचे आपले शहर प्रमुख आहेत, त्यांचे उपजिल्हा प्रमुख आहेत, त्यांचे आपल्या नंदाताई आहेत, त्या सगळ्यांची नावं घेत नाही, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.